महाराणी ताराराणी जैन समुदायाच्या होत्या। या वक्तव्यावरून ताराराणी यांचे कराड तालुक्यातील तळबीड गावचे वंशज आक्रमक झाले असून त्यांनी या वक्तव्याचा निषेध केला आहे। तसेच जैन मुनींनी जाहीर माफी मागावी आणि मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी दखल घ्यावी अशी मागणी केली आहे। तसेच सातारा जिल्ह्याचे कलेक्टर आणि पोलीस स्थानकाला जैन मुनीवर कारवाई करण्यासाठी निवेदन देणार असल्याची माहिती तरुण भारतला दिली आहे। दिनकरराव बाबासाहेब बाजीमती देशमुख राहणार तळबीड सरसेनापती हंबीरराव मोहित्यांचा 13वा वंशज आपणाला असे निवेदन करू इच्छितो की कोणातरी जैन मुनीने जाहीररित्या महाराणी ताराराणी या आमच्या समाजाच्या आहेत असं उद्गार आहे। प्रथमतः मी त्या जैन मुनीचा निषेध करतो। त्या स्टेजवर असणारे मराठी मंडळी यांनी सुद्धा या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं। खरं पाहिलं तर छत्रपती संभाजी महाराज कोल्हापूर यांनी या गोष्टीचा निषेध केलेला आहे। मला त्याचा अभिमान वाटतो। अशा या थोर घराण्यातील माणसांनी आपली संस्कृती, आपला समाज, आपलं समाजाची ठेवण याची जी जपणूक केली आहे तीही आपण केली पाहिजे। परंतु असं कोणीतरी उठून काहीतरी अभद्र बोलेल तर त्याचा निषेध केला पाहिजे। समाजातून या गोष्टीचा निषेध करणं गरजेचं आहे आणि यापुढे अशा पद्धतीचं कोणीही कसलंही वक्तव्य करू नये। अनेक लोक आहेत की ते हंबीरराव मोहित्यांचे 13वे वंशज आहे, आम्ही असं आहे, आम्ही तसं आहे असं उद्गार काढत असतात, परंतु या खऱ्या गोष्टी ते नसतात। आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करतो, परंतु आज हे दुर्लक्ष करण्यासारखी गोष्ट नसल्यामुळे मी स्वतः 13वा वंशज व माझा समाज, माझे भाऊबंद यांच्यामार्फत मी त्या मुनीचा निषेध करतो आणि मराठा समाजाने त्या मुनीचा सर्वांनी निषेध करावा अशी मी त्यांना नम्र विनंती करतो। ताराबाई, महाराणी ताराबाई ह्या सरसेनापती हंबीरराव बाजी मोहिते यांच्या कन्या होत्या। त्यांचं तळबीड हे माहेर आहे आणि ताराराणी ज्या वेळेस त्यांचा विवाह छत्रपती राजाराम महाराजांच्या बरोबर झाला, छत्रपती संभाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर आपले जे बंधू होते राजाराम महाराज यांच्याशी ताराराणींचा विवाह लावून दिला आणि ज्या वेळेस आपले छत्रपती राजाराम महाराज सासरवाडीला तळबीडला यायचे त्यावेळेस आपल्या इथे जो वसंतगड आहे, वसंतगडावर जो वाडा होता त्या वाडामध्ये त्यांचं वास्तव्य असायचं असा उल्लेख आपले जे इतिहास संशोधक आहेत डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी ताराराणींचा जो चरित्र ग्रंथ लिहिलेला आहे, चरित्र ग्रंथामध्ये त्यांचा उल्लेख आहे। आणि ज्यावेळेस ताराराणी औरंगजेबाबरोबर लढत होत्या आणि 7 वर्ष औरंगजेबाबरोबर ताराराणीने लढा दिला होता, तर तो राग मनात धरून औरंगजेबाने जिहादचा अवलंब केला आणि पहिला गड आहे तो जो गड आहे हा वसंतगड याच्यावर हल्ला केला। तोफांनी हा गड उद्ध्वस्त केला होता ताराराणींच्या वरचा राग धरून। आणि हा औरंगजेब आहे 22 सुब्याचा सुभेदार आहे, त्याच्या डोळ्यात पाणी आणण्याचं काम 7 वर्ष सतत त्यांनी लढा दिला आणि त्याला गुडघे टेकायला भाग पडणाऱ्या ताराराणी ह्या आमच्या तळबीडच्या मोहिते घराण्यातील आहेत। आणि जे जैन मुनी आहेत त्यांनी जे हे वक्तव्य केलेले आहे की त्या जैन समाजाच्या होत्या, तर हे पूर्णपणे चुकीचं आहे। त्यांचा इतिहासाचा अजिबात अभ्यास नाही। तर आपली जी एक मध्ये सिरियल चालू झाली होती महाराणी ताराबाईंच्यावर, तर आमच्या ताराराणींचं एक वाक्य होतं की आमच्या मराठी मुलींना ज्या हाताने फुगडी खेळता येते त्या हाताने गर्दनीही मारता येते। तर कदाचित त्यांनी हा इतिहासाचा अभ्यास केला नसावा, त्यामुळे ते असे म्हणतायत की ताराबाई ह्या जैन होत्या, तर ताराबाई ह्या जैन नसून ह्या मराठी समाजाच्या होत्या। त्या हंबीरराव मोहित्यांच्या कन्या होत्या। त्यांचं माहेर हे तळबीड आहे आणि मोहिते घराणं आणि सर्व तळबीडमधील सर्व ग्रामस्थ आम्ही या वक्तव्याचा निषेध करतो। आणि काल मुंबई येथे झालेल्या एका कार्यक्रमामध्ये जैन मुनी नयन पद्मसागर यांनी जे बेताल वक्तव्य केलं त्याचा आम्ही सर्वजण निषेध करतो। खरं तर जैन मुनीने कोणताही इतिहासाचा गंध नसलेला, म्हणजे कोणताही इतिहास माहीत नसलेले अशा पद्धतीचं वक्तव्य केलं। कारण महाराणी ताराराणींचा इतिहास सर्वांना सुज्ञ आहे। महाराणी ताराराणी या सरसेनापती हंबीरराव मोहित्यांच्या कन्या होत्या आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यानंतर औरंगजेबाला 1700 ते 1707 पर्यंत त्यांनी जेरीस आणलं आणि याच मातीत औरंगजेबाला त्यांनी गाडलं। अशा या शूर महाराणी ताराराणी या तळबीड गावच्या आहेत आणि त्या करवीरवासीय आहेत। राजाराम महाराज यांच्या त्या
पत्नी आहेत. एवढा इतिहास सर्व इतिहास संशोधकांनी लिहून ठेवलेला आहे. एवढी पुस्तकं मार्केटमध्ये उपलब्ध आहेत, तरी सुद्धा कुठलंही वाचन न करता या जैन मुनींनी जे बेताल वक्तव्य केलं आहे ते खूप खरं दखल घेण्यासारखं आहे आणि दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणार आहे. आणि अशा पद्धतीची जर इतिहासाची जर तोडमोड लोक करणार असतील तर जनतेपुढे लोकांपुढे चुकीचा इतिहास जाऊ शकतो. म्हणून शासनाने याची दखल घ्यावी. बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वेळेला अशा पद्धतीचं कुठलंही वाचन न करता एक वक्तव्य होत असतात आणि समाजामध्ये तेढ निर्माण होत असतो. म्हणून शासनाने एखादा कायदा करावा आणि कुठलाही अभ्यास न करता कुठलाही पुरावे न दाखवता एखादं जर दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणारं वक्तव्य केलं तर त्याच्यावर कारवाई करावी अशी शासन दरबारी आम्ही विनंती करणार आहे. आणि अशा पद्धतीचा पत्रव्यवहार आम्ही जिल्हा स्तरावर आणि महाराष्ट्र लेवलवर करणार आहे. जैन मुनींनी जे काल काय जे बेताल वक्तव्य केलं महाराणी ताराराणी यांच्याविषयी त्या जैन समाजाच्या होत्या. महाराणी ताराराणी या सरसेनापती हंबीरराव बाजी मोहिते यांच्या कन्या आहेत आणि त्याचा पुरावा हा सर्व ऐतिहासिक पुस्तकामध्ये हा आहे. जर आता आपण पाहिलं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये ऐतिहासिक जे शिवकालीन जे इतिहास संशोधक होते जयसिंगराव पवार साहेब यांनी जो इतिहासाची पुस्तकं लिहिलेली आहेत त्यामध्ये त्यांनी ताराराणींच्या विषयी लिहिलेला आहे. त्यामध्ये त्यांनी तळबीडचे ताराराणींचे पराक्रमी माहेर म्हणून जे तळबीडचा माहेरचा उल्लेख केलेला आहे. हा त्या जैन मुनींनी प्रथमतः त्याचा अभ्यास करावा आणि विनाकारण अशी बेताल वक्तव्य करून आपल्या समाजाशी जोडण्याचा त्यांनी प्रयत्न कोणीही करू नये.